राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे लालेसाहेब बालेसाहेब दरगाहचा यात्रोत्सव असताना या यात्रेदरम्यान महिलांचे व लहान मुलांचे दागिने चोरीचे प्रकार घडले। सदर घटनेतील चोर ग्रामस्थांनी रंगेहात पकडले। यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावून पकडलेल्या महिला चोरट्यांकडून मुद्देमाल काढून घेण्यासाठी पोलिसांकडे विनंती केली, परंतु पोलिसांनी सदरच्या महिला व मुलाबाळांसह यात्रेसाठी आलेल्या आहेत, तुम्ही यांना का पकडले असे म्हणत ग्रामस्थांना दमदाटी सुरू केली। यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना देशमुख यांनी मध्यस्थीची भूमिका घेत जमाव शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी देशमुख यांना दमदाटी केल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय। राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे लालेसाहेब बालेसाहेब दरगाहचा यात्रोत्सव कार्यक्रम सुरू होता। त्या दरम्यानच्या काळात 6 ते 7 दागिने चोरीच्या घटना घडल्या। बाहेरून आलेल्या ज्या लेकी होत्या गावातल्या, त्यांच्या गळ्यातील, त्यांच्या मुलांच्या हातातील सोने गायब झाले। त्याच्यामुळं सगळे ग्रामस्थांमध्ये एक तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं आणि त्याच वेळेस काही तरुणांनी पुढाकार घेत कोण नवीन व्यक्ती गावात आलेली आहे आणि संशयित व्यक्तीचा शोध सुरू केला। त्यावेळेस 4 महिला त्या चोरीच्या घटनांमध्ये संशयास्पद वाटल्या। त्याचवेळी ज्यांच्या चोऱ्या झाल्या त्यांना विचारपूस केली असता याच महिला आमच्या पाठीमागे होत्या आणि यांच्यावर आमचा पूर्ण डाऊट आहे असं ज्यावेळेस विश्वास झाला त्यावेळेस त्यांना पकडण्यात आलं। पकडण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना बोलवण्यात आलं। 100 ते 150 ग्रामस्थांचा जमाव त्या ठिकाणी उपस्थित होता। त्यावेळेस पोलिसांनी त्या महिलांना विचारपूस करण्याऐवजी ग्रामस्थांनाच प्रश्नाची सरबत्ती केली की तुम्ही यांना का पकडलं, या आपल्या यात्रोत्सवात लेकरं बाळं घेऊन आलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही यांना का विनाकारण त्रास देता असं ग्रामस्थांना विचारल्यामुळे ग्रामस्थ संतापले आणि त्यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांपैकी काहींनी त्या महिलांना आम्हीच जाब विचारू म्हणत मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो का तुम्ही कायदा हातात घेऊ नका, ग्रामस्थांना शांतता ठेवण्यासाठी मी पुढाकार घेतो। त्यावेळेस सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि पोलीस नाईक मोकाटे हे त्या ठिकाणी आले आणि मला सांगितलं की तू इथं काही लुडबुड करू नको, काय असेल आम्ही पाहू, कायदा हातात घेऊ नका असं त्यांनी मला दमदाटी देण्याचा प्रयत्न केला। तर मी म्हटलं साहेब मी तुम्हाला सहकार्य करतोय, ते म्हणजे आम्हाला माहिती आहे तूच त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करतोय, असं तुझ्यावर गुन्हा दाखल करू आणि तुला आतमध्ये ठेवू, तर अशी त्यांनी मला धमकी दिली। आणि त्यानंतर त्यांना सांगितलं का ते पत्रकार आहेत, ते उलट समजूतदारपणाची भूमिका घेत आहेत, तुम्ही त्यांना का बोलता, तर ते म्हणे पत्रकार असलं तरी काय झालं आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू, अशी उग्रट पद्धतीची भाषा त्यांनी त्या ठिकाणी वापरली आणि ग्रामस्थांना शांत करण्याऐवजी ग्रामस्थांना डिवचण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। सदरील घटनेचा राहुरी तालुक्यातील पत्रकारांनी जाहीर निषेध करीत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी या आशयाचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले। सर्वप्रथम मी काल रियाज देशमुख यांना पोलीस उपनिरीक्षक जयंत शिरसाट यांनी केलेल्या अरेरावीच्या घटनेचा निषेध करतो। या घटनेबाबत माझं तर असं म्हणणं आहे की हे जे या प्रकारचे जे गुन्हेगार आहे त्यांचे राहुरी पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांशी लागेबंदे आहे, ते अशा प्रकारे घटना घडवण्यासाठी या लोकांना बोलवून त्याचा काही भाग या पोलिसांपर्यंत पोहोचवतो आणि त्यांना संरक्षण देण्याच्या एक प्रकारे काम या पोलीस ठाण्यात चालतं, याचा मी निषेध करतो। याची पूर्णपणे चौकशी होऊन पत्रकारांना अरेरावी करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांचा निषेध करून त्यांची चौकशी व्हावी, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी सर्व पत्रकारांच्या वतीने मागणी करतो। काल बारागाव नांदूर येथील यात्रेमध्ये राहुरीचे पुढारीचे पत्रकार रियाजभाई देशमुख यांना पोलिसांकडून आणि पोलीस उपनिरीक्षक जयंत शिरसाट यांच्याकडून जी अरेरावीची भाषा वापरण्यात आली, या घटनेचा पहिल्यांदा मी राहुरी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध करतो। वास्तविक पत्रकार हा नेहमी समन्वयाची भूमिका घेतो। कालच्या या प्रकरणामध्ये रियाजभाई यांनी नागरिक, गावातील ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका साधून योग्य भूमिका घेत असताना पोलीस उपनिरीक्षक शिरसाट आणि मोकाटे या दोघांनी येऊन त्यांना दमबाजीची भाषा केली आणि जेलमध्ये टाकण्याची भाषा केली। ही घटना अतिशय पत्रकारांच्या दृष्टीने खेदजनक आहे। वास्तविक श्री शिरसाट किंवा मोकाटे हे आमचे मित्र रियाजभाई देशमुख यांना ओळखत नाही असं नाही। रियाजभाई हे एक सिनियर पत्रकार आहेत आणि त्यांना अशा पद्धतीची भाषा वापरण्यात जी आली ती निषेधार्थ आहे आणि या संदर्भात राहुरी पोलीस स्टेशनने
किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भात संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। ब्युरो रिपोर्ट SP 24 तास राहुरी।